13. मध्ययुगातील शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामच्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. असं असलं तरी समाजात मोठ्या प्रमाणावर असलेल्या निरक्षरतेमुळे कुराण, हदीथ आणि इतर संबंधित शास्त्रांचे अध्ययन व अध्यापन कठीण होतं. पैगंबर मुहम्मद यांनी इस्लामच्या सर्व अनुयायांनी ज्ञान मिळवायला पाहिजे असा आदेश दिला. परंतु त्यासाठी भारतातील पूर्वीच्या शिक्षण पद्धतींमधील कडक शिस्त किंवा सर्व संघ परित्याग या गोष्टी आवश्यक मानलेल्या नव्हत्या. इस्लामिक शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामवर श्रद्धा असणाऱ्या सर्व वर्गातील व्यक्तींना प्रवेश होता. भारतातील मध्ययुगीन इस्लामिक शिक्षणाशी निगडीत असलेल्या 3 मूलभूत संस्था, 1. मक्ताब, मशिदीशी संलग्न असणारी प्राथमिक शिक्षण देणारी संस्था. 2. मदरसा, मशिदीशी संलग्न असणारी उच्च शिक्षण देणारी संस्था. आणि 3. खानक्वा, अल्लाहविषयीच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण देणारी सुफी केंद्र. मक्ताबमध्ये साधारणपणे वयाच्या 4थ्या वर्षी प्रवेश दिला जाई. त्यासाठी एक धार्मिक विधी करावा लागे. या टप्प्यावर वाचन, पठण, लेखन आणि अंकगणित या विषयांच्या अध्ययनावर भर दिला जाई. लिपी आणि लेखन यांच्या अध्ययनासाठी अनेक तास खर्ची घातले जात. वयाच्या साधारण 7व्या वर्षी कुराणच्या अध्ययनास सुरुवात होत असे. मदरसामध्ये कुराण आणि त्याचे स्पष्टीकरण करणारे ग्रंथ यांचे वाचन आणि त्यांचा सखोल अर्थ समजावून घेणं यावर भर असे. त्याखेरीज शेती, हिशोब, ज्योतिष, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, इस्लाममधील कायदेकानून आणि न्यायव्यवस्था तसेच प्रशासन यासारखे व्यवहारविषयक विषयही शिकवले जात. त्याचबरोबर अरेबिक आणि पर्शियन भाषाही शिकवल्या जात. तत्कालीन इस्लामी जगतात सर्वत्र या भाषा शिकवल्या जात असत. अकबर बादशाह याच्या वजी सुप्रसिद्ध विद्वान अबुल फल्ज याने नमूद केल्यानुसार अकबर बादशाह याने मदरशामध्ये शिकण्यास येणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषा आणि उपनिषदांसारखे ग्रंथ यांच्या अध्ययनाची तजवीज केली होती. यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की त्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गरजांनुसार शिक्षण देण्याची व्यवस्था होती. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार आणि आयुष्यातील ध्येयानुसार विषयांची निवड करू शकत होते. मदरशातील शिक्षण संपल्यानंतर खाजगी शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण सुरू ठेवता येत असे. उदाहरणार्थ अब्दुल कादिर बदायुनी, अबुल फज्ल फैजी हे. मदरशामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोंच्या राहण्याची सोय केलेली असे. त्यासाठी लागणारे आर्थिक बळ राजसत्ता आणि मुस्लिम अमीर उमरावांकडून मिळत असे. या दृष्टीने मदरशांची तुलना बौद्ध विहार आणि दक्षिण भारतातील मंदिरांमधील म्हणजे इसवी सन 7वं शतक यांची विद्याकेंद्र यांच्याशी करता येईल. पुढचा आहे खानक्वा नावाने उल्लेख केल्या जाणाऱ्या संस्थांची तुलना मध्ययुगीन युरोपातील ख्रिश्चन मठांशी म्हणजे मोनेस्ट्री करता येईल. खानक्वा सहसा लोकांमध्ये पूजनीय समजल्या जाणाऱ्या सुफी संतांच्या दर्ग्याशी निगडीत असत. कला. गुप्त साम्राज्याचा कालखंड हे भारतीय इतिहासातील सुवर्णयुग होतं असं समजलं जातं. त्याचे कारण म्हणजे या काळात संगीत, चित्रकला यासारख्या कला आणि इतर शास्त्रांमध्ये झालेली भरीव कामगिरी. विविध उद्योग व्यवसायांमधील कौशल्य शिकाऊ उमेदवार प्रत्यक्ष काम करता करता आत्मसात करत असत. कला आणि उद्योग व्यवसायांची भरभराट धनिक दानशूरांच्या उदार आश्रयामुळे झाली. मध्ययुगीन भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आश्रयाखाली विविध कलांवर त्यांची अभिरुची, कल्पना आणि निवड यांचा प्रभाव पडला. मध्ययुगामध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिक्षण पद्धतीवर मात्र विपरीत परिणाम झाला. दिल्ली आणि आग्रा या राजधानीच्या शहरातील मुस्लिम शासकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत. शहरं आणि खेडी येथील विद्वान व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर अध्यापनाचे कार्य करत असत. हे अध्यापन संस्कृत, अरेबिक आणि पार्शियन भाषांमधून केले जाई. अशा प्रकारे
शिक्षण घेणाऱ्यांमध्ये फक्त संपन्न वर्गातील लोक आणि मुस्लिम उलेमा तसेच ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जातींमधील लोक यांचा समावेश होता. मुलींचे शिक्षण हा पिता किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्या पुरुषांचा व्यक्तिगत मामला असल्याचे मानले जात असे. मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांना घरच्या घरी राहून खाजगी शिक्षकांकडून शिकण्याची परवानगी दिली जात असे. घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांना मौल्यवान वस्तू भेटीत दाखल दिल्या जात. अर्थातच समाजाच्या या वरच्या थरातील लोकांची संख्या अत्यंत अल्प होती. त्यामुळे मध्ययुगातील समाजात मुलींच्या शिक्षणाची एकूण स्थिती दयनीय होती असं म्हणण्यास हरकत नाही. दुसरं, समाजजीवन. हडप्पा संस्कृती तेथील सुनियोजित नगरं, झाकलेली गटारं, अतिरिक्त धान्याच्या साठवणीसाठी कोठारं यासाठी ओळखली जाते. मोहेंजोदडो येथील महास्नानगृह हे येथील सामूहिक जीवनाचं एक निदर्शक आहे. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून पुढे आलेल्या पुराव्याच्या आधारे असं दिसतं की तेथील समाजात कौशल्याधारित व्यावसायिकांचे वर्ग होते. मात्र या विभागणीत उच्च नीचतेची उतरंड नव्हती. या वर्गामध्ये गावकरी, कारागीर, व्यापारी, मासेमारी करणारे, धर्मगुरू, प्रशासक, कलाकार, विणकर इत्यादींचा समावेश होता. संगम साहित्यामध्ये विविध जमाती आणि जातींचा उल्लेख केलेला आढळतो. त्या आधारे त्यांच्या सहअस्तित्वाची कल्पना करता येते. ब्राह्मण वर्ग हा संख्येने कमी असला तरी तमिळ संस्कृतीच्या घडणीमध्ये त्याचे स्थान महत्त्वाचे होते. संगम काळातील पुरोहित वर्गाचे समाजावर वर्चस्व नसलं तरी ते सल्लागार आणि समाजाच्या हिताचे संरक्षक म्हणून मान्यता पावत होते. पारंपरिक कथांचे गायन करत गावोगाव फिरणाऱ्या कलाकारांचा एक स्वतंत्र वर्ग होता. शिकार आणि वाटमारी करणारी बेडर नावाच्या जमातीबद्दल लोकांच्या मनात भय असे. स्वतःच्या स्वतंत्र परंपरा आणि श्रद्धा जोपासणारी मर्राकुडी नावाची एक युद्ध कौशल्यावर निर्वाह करणारी जमात होती. त्याशिवाय मासेमारी करणारे, मिठाचे उत्पादन करणारे, तसेच विणकर, शेतकरी, मेंढपाळ, गोपालक यासारख्या व्यावसायिकांचे स्थान महत्त्वाचे होते. वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था समाजातील व्यवसायाधिष्ठित वर्गवारीवर आधारलेली होती. त्यामध्ये व्यवसायानुसार वर्ण बदलण्याइतकी लवचिकता होती. वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात मात्र यात बदल होत गेले आणि अधिक कडक निर्बंध असलेली पावित्र्य व विटाळ या कल्पित गोष्टींवर उभारलेली जातीव्यवस्थेची उतरंड प्रस्थापित होत गेली. अन्न, पाणी यांचे प्राशन करणं, पोशाख, व्यवसाय, पूजा पद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास इत्यादी सर्व गोष्टींवर या कल्पनांचा पगडा होता. इथं एक उतरण दिली आहे. सगळ्यात तळाशी आहे क्षुद्र म्हणजे हीन व हलक्या दर्जांची कामं. त्याच्यानंतर दिलं आहे वैश्य म्हणजे व्यापारी किंवा व्यावसायिक किंवा शेतकरी. त्याच्यानंतर दिलं आहे क्षत्रिय म्हणजे राज्यकर्ते आणि योद्धे. आणि त्याच्यानंतर सांगितलं आहे ब्राह्मण म्हणजे पुरोहित, शिक्षक किंवा बुद्धिजीवी. पहिले तीन वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे स्वतःला उच्च म्हणून घेऊ लागले. फक्त त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे त्यांना द्विज म्हणजे दोनदा जन्म घेतलेले म्हणजे पहिला जन्म आईच्या पोटी आणि दुसरा जन्म उपनयनाच्या संस्कारातून असे म्हणू लागले. आश्रम व्यवस्था. द्विज म्हणणाऱ्या प्रत्येकाने आदर्श जीवन कसं जगावं याचे मार्गदर्शन आश्रम व्यवस्थेमध्ये केले होते. त्यामध्ये व्यक्तीच्या आयुष्याचे 4 टप्प्यात म्हणजे 4 आश्रमात विभाजन केले होते. ते पुढे सांगितलं आहे. 1. ब्रह्मचर्य आश्रम. यामध्ये विद्यार्थी आणि अविवाहित आणि ब्रह्मचर्य असे मुद्दे. दुसरा आहे गृहस्थाश्रम म्हणजे गृहस्थ. तिसरा आहे वानप्रस्थाश्रम म्हणजे एकांतवासी किंवा निवृत्त व्हायचं. आणि चौथा आहे संन्यासाश्रम म्हणजे संन्यास, सर्व संग परित्याग. असे 4 आश्रम विभाजनाचा मुद्दे दिलेत. हिंदू तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वर प्राप्ती आणि मोक्षप्राप्तीचे
4 मार्ग सांगितलेत. ते असे: ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, राजमार्ग आणि कर्ममार्ग. वर्तमानातील हिंदूंच्या दैनंदिन जीवनात आपापल्या विचारानुसार 4पैकी 1 किंवा अधिक मार्गांचा अवलंब करण्याची मुभा आढळते. उदाहरणार्थ, कुंभमेळ्याबद्दल तुम्ही कदाचित वाचलं असेल किंवा यूट्यूबवरील चित्रफितींमध्ये बघितलं असेल. त्यातील साधू हे तापसी जीवन जगणारे असतात. गुप्त सत्तेचा काळ हा भारतातील अभिजात संस्कृतीचा काळ समजला जातो. या काळात भारतीय समाजाने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समृद्धी अनुभवली. ज्या गोष्टींमुळे भारतीय संस्कृतीची स्वतःची खास ओळख निर्माण झाली, त्या कला, विज्ञान, राजनीती, धर्म, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र अशा सर्व क्षेत्रातील विकासाचा मूलभूत पाया या काळात घातला गेला. गुप्त सम्राट पहिला चंद्रगुप्त जेव्हा गादीवर आला तेव्हा त्यानं अत्यंत सामर्थ्यशाली सैन्य उभारलं आणि आपापसात लढणाऱ्या नगरांना एकछत्री अंमलाखाली आणलं. त्यानंतर भारतीय उपखंडामध्ये गुप्त साम्राज्याचा विस्तार झाला. गुप्त साम्राज्यातून दूरवरच्या देशांशी व्यापार चालत असे. तसेच गुप्त साम्राज्य कला निर्मिती आणि बौद्धिक मंथनाचा केंद्रबिंदू बनले होते. याच काळात आर्यभट्टाने भूमिती, त्रिकोणमिती, विश्वोत्पत्तीशास्त्र या विषयांवर लेखन केलं. तसेच एका वर्षामध्ये 365 ते 358 दिवस असल्याचे गणित मांडलं. पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांतही त्यांनी मांडला. वराह मिहिरानं खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याविषयी लेखन केलं. धन्वंतरीने औषधोपचाराविषयी लेखन केलं. गुप्तकालीन समाजात शिक्षण आणि लेखन वाचनाला विशेष महत्त्व होतं. केवळ उच्च वर्गातील व्यक्तींनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक इच्छुक व्यक्तीला शिक्षण घेणं शक्य होतं. हळूहळू गुप्त साम्राज्याचा विस्तार एवढा वाढला की त्या विस्तीर्ण प्रदेशावर मध्यवर्ती सत्तेला नियंत्रण ठेवणं कठीण झालं आणि छोटी छोटी राज्य स्वतंत्र होऊन साम्राज्याचे विघटन झालं. त्यामुळे इसवी सन 550च्या सुमाराला मध्य आशियातील हूण टोळ्यांना भारतावर आक्रमण करणे शक्य झालं आणि सुमारे इसवी सन 650पर्यंत गुप्तांची सत्ता उतरणीला लागली. दुसऱ्या नागरिकीकरणाच्या काळात सामाजिक व राजकीय नियमांवर प्रकाश टाकणाऱ्या नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले गेले. गुन्ह्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षांची तीव्रता गुन्हेगाराच्या जातीनुसार कमी जास्त होत असे. जाती व्यवस्थेमधील विषमता अधिक तीव्र होऊन शूद्रांचा दर्जा केवळ उच्चवर्णीयांना सेवा पुरवण्याचा पुरताच मर्यादित झाला. त्यामध्ये कारागीर, शेतमजूर, दास इत्यादींचा समावेश होता. कुटुंबातील नातेसंबंधांची वीण पूर्वीप्रमाणेच घट्ट होती, परंतु पितृप्रधान कुटुंबातील पुरुषी वर्चस्व अधिकच वाढलं आणि त्याबरोबर स्त्रियांची परिस्थिती उत्तरोत्तर अधिक वाईट होत गेली. भारतातील मध्ययुगीन काळ हा परकीय आक्रमणांचा काळ होता. सुरुवातीचे मुस्लिम आक्रमक हे भारतातील समृद्ध साधनसंपत्तीची लूट करण्यासाठी भारतात आले. पुढे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात मूळ भारतीय संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यांचा मिलाप घडून आला. इंडो इस्लामी स्थापत्य, यांत्रिक साधनांचा वापर आणि उर्दू म्हणजे हिंदुस्थानी भाषेचा उगम ही या काळाची वैशिष्ट्य आहेत. अमीर खुसरो हा 13व्या शतकात होऊन गेला. हिंदुस्थानी भाषेच्या तत्कालीन रूपाचा उल्लेख हिंदवी असा केला आहे. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात भारतातील अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध मंदिरांची तोडफोड आणि विटंबना केली गेली. दिल्लीची सुलतानशाहीत सरंजामी पद्धतीची अधिकारांची उतरंड होती. त्या उतरंडीचे ढोबळमानाने 4 वर्ग सांगता येतील: सत्ताधारी वर्ग आणि आमीर उमराव म्हणजे सुलतान आणि त्याचे नातेवाईक, हिंदू राजे आणि मुस्लिम नवाब यांचा वर्ग, धर्मगुरू, उलेमा आणि ब्राह्मण यांचा वर्ग, नागरी प्रजानन, श्रीमंत व्यापारी आणि कारागीर यांचा वर्ग आणि गावकरी म्हणजे सरकारी तिजोरीत सारा जमा करणारे खेड्यातील शेतकरी. या काळात सुद्धा
जाती व्यवस्था कठोरपणे पाळली जात होती. अभ्यासकांच्या मते बादशाह अकबराच्या पद्धतशीर प्रयत्नांमुळे भारताला एक समर्थ आणि स्थिर राजकीय प्रशासन पद्धती मिळाली. भारतात साम्राज्याचा दूरवर विस्तार करणारे महाराजे होऊन गेले. त्यांच्यापैकी काहींची राजवट कल्याणकारी होती तर काहींची जुलमी होती. काही साम्राज्यांमध्ये शांती नांदत होती तर काही भययुक्त आणि रक्तपाताने कलंकित झालेली होती. भारतातील मध्ययुग हा सर्वाधिक अंधकाराचा काळ होता असं अनेकदा म्हणलं जातं. युरोपच्या मध्ययुगाच्या बाबतीत हेच वास्तव आहे. असं असलं तरी समाजशास्त्राचे अभ्यासक या नात्याने आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की या अंधकार युगाचे परिणामस्वरूप असे काही बदल घडून आले ज्यामुळे भारतीय समाजाचे स्वरूप बदलून गेले. भारताच्या अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असलेल्या व्यापाराच्या भरभराटीबरोबरच ललितकला, स्थापत्य आणि शिल्प यांचाही उत्कर्ष झाला. बादशाह अकबरने स्थापन केलेला दीन-ई-इलाही हा नवीन धर्म नैतिक शुद्धतेवर आधारलेला होता. 19व्या शतकाकडे वाटचाल होत असताना भारतीय समाजातील विविध धर्म आणि पंथातील उदारमतवादी आणि सनातनी समूहांमधील दरी वाढत गेली. असे ध्रुवीकरण झालं यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, कारण भारतातील धार्मिक गटांमध्ये अशा प्रकारचे ध्रुवीकरण घडण्याचा जणू पायंडाच पडलेला दिसतो. तो अगदी 21व्या शतकापर्यंत आहे. पुढचा मुद्दा आहे शहरीकरण. शहरीकरण हा औद्योगिकरणाचा परिणाम आहे. या आधुनिक काळातील लोकप्रिय दृष्टिकोनाला हडप्पा संस्कृतीमध्ये दिसणारे नागरिकीकरण छेद देणारे आहे. आधुनिक औद्योगिकरणाचा मागमूस नसतानाही हडप्पा संस्कृतीमध्ये पूर्वनियोजित नगरं अस्तित्वात होती आणि तेथील जीवन प्रणालीला पहिली नागरी संस्कृती म्हणता येतं. पुरातत्वीय पुराव्यावरून असं दिसतं की हडप्पा संस्कृतीच्या लोकांचे नागरी जीवन विकसित स्वरूपाचे होते. काही घरांमधून विहिरी आणि स्नानगृह होती. नगरामध्ये बंद आणि भूमिगत गटारं होती. सामाजिक परिस्थिती ही मेसोपोटेमिया आणि इजिप्त येथील समकालीन प्रगत नागरी संस्कृतीसारखीच प्रगत होती. सुमेरियन इष्टिकालेखांडामध्ये हडप्पा संस्कृतीच्या प्रगत व्यापाराचे उल्लेख केलेले आहेत. उत्तर वैदिक काळाच्या उत्तरार्धापर्यंत असं दिसतं की पशुपालकांचे भटके जीवन जगणारे आर्य लोक पंजाबपासून पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरले होते. त्या प्रदेशात त्यांनी जंगलतोड करून तेथील जमीन लागवडीखाली आणली होती. इसवी सनापूर्वी सुमारे 500 ते 200 वर्ष या कालखंडात या प्रदेशात दुसरे नागरिकीकरण झाले. या काळात अनेक शहरं उदयाला आली जी नागरी संस्कृतीची केंद्र बनली. हळूहळू मगध महाजनपदाच्या राजांनी या प्रदेशात प्रभुत्व प्रस्थापित केले. त्यातूनच मौर्य साम्राज्याच्या उदयाची पार्श्वभूमी तयार झाली. हा काळ पूर्व वैदिक संस्कृतीपेक्षा भिन्न वैशिष्ट्ये असलेल्या संस्कृतीचा काळ होता. वैदिक लोकांच्या सुरुवातीच्या जनपद या नावाने उल्लेख केल्या जाणाऱ्या छोट्या राज्यांनी विस्तार करण्यास प्रारंभ केला आणि विविध जनपदांच्या एकत्रिकीकरणातून महाजनपदे निर्माण झाली. त्यातील काहींमध्ये राजेशाही सत्ता होती तर काहींमध्ये गणराज्य पद्धतीची राज्यव्यवस्था होती. या महाजनपदांनी अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत आणि महाराष्ट्राचा काही प्रदेश व्यापलेला होता. हडप्पा नागरी संस्कृतीनंतर या कालखंडात पुन्हा एकदा या महाजनपदांमधून नागरी जीवन उदयाला आले. याचा पुरातत्वीय पुरावा उत्तर भारतातील चकाकीदार काळी भांडी म्हणजेच NBP नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननांमधून मिळालेला आहे. या काळातील नगरांची आणि तेथील जनजीवनाची माहिती जैन, बौद्ध आणि संस्कृत सूत्रवाङ्मयातून मिळते. याच काळात धातूच्या चलनी नाण्यांची सुरुवात झाली. महाजनपदांमधील राजधानींची नगरं ही सत्तेची आणि व्यापारी केंद्र बनली. या नगरांमध्ये कारागीर आणि व्यापारी श्रेणी प्रस्थापित झाल्या. अंतर्गत आणि दूरवरच्या व्यापारासाठी पश्चिम
आणि पूर्वेकडील प्रदेशांना जोडणाऱ्या हमरस्त्यांचे जाळे निर्माण झाले. राजा या पदाला सर्वाधिक सामर्थ्य आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. राज्यकारभारामध्ये राजाला सहाय्य करण्यासाठी मंत्री आणि विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ लागली. बहुतांश मंत्री आणि अधिकारी हे क्षत्रिय असत. भारतातील सामाजिक व ऐतिहासिक वाटचालीचे हे थोडक्यात केलेले कथन तुम्हाला भारतीय समाजाच्या घडणीतील विविध प्रवाह आणि घटक किंवा लोकांची विचारसरणी आणि वर्तन पद्धती यामध्ये प्रभावी ठरणारे घटक यांची कल्पना आली असेल. आधुनिक भारतातील विद्यार्थी या नात्याने भारतातील विविध श्रद्धाप्रणाली, रीतिरिवाज, परंपरा, रूढी, त्यानुसार आजही अस्तित्वात असलेल्या पूर्वापार वर्तन पद्धती या सर्वांचे चिकित्सक विश्लेषण करणं आवश्यक आहे. निश्चितच या गोष्टी अखंडपणे टिकून राहण्यामध्ये समाज जीवनाच्या पठडीचे दर पिढी होणारे संक्रमण महत्त्वाचे आहे. रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचे अखंडित्व का आणि कसे टिकून राहते हे समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थातच संमिश्र आणि गुंतागुंतीची स्वरूपं असलेल्या संस्कृतीची वैशिष्ट्य सर्वत्र आणि सर्व काळी एकसुरी असणं शक्य नसतं. उलट त्यामध्ये परस्पर विरोधी आणि संघर्षमूलक कल्पना प्रचलित असणं हा त्या संस्कृतीचा अंगभूत गुणधर्म असतो. परंतु या गुणधर्मामुळे निर्माण झालेली विविधता आणि गुंतागुंत त्या संस्कृतीचे सौंदर्य वाढवणाऱ्या असतात. अशा संस्कृतीचे वास्तव्य समजून घेण्यासाठी एकाच सरधोपट मार्गाचा अवलंब करता येत नाही. ही गोष्ट थोडी अवघड वाटली तरी ती लक्षात घेणं आवश्यक आहे. ऐतिहासिक घडामोडी आणि त्यामुळे अनेकदा निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती आणि त्यामातील अनेक स्तरांवरील गुंतागुंत यथार्थपणे समजून घेणारा दृष्टिकोन विकसित होणं याला समाजशास्त्रीय चिंतन असं म्हणता येईल. हे प्रकरण मी आत्ता इथेच थांबवते.